आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत छान असे अप्पे। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला 3 वाटी तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळेस धुवून घ्यायचे आहे। तांदूळ आपण 3 ते 4 पाण्याने स्वच्छ व्यवस्थित धुवून घेतले आहे। आता आपण त्यामध्ये पाणी टाकून त्याला 6 ते 7 तास भिजत ठेवूया। अप्पेसाठी आपल्याला 3 प्रकारच्या वेगवेगळ्या डाळी लागतील। त्याच्यामध्ये सर्वप्रथम आहे हरभरा डाळ, ही 1 वाटी, त्याच्यानंतर मूग डाळ 1 वाटी आणि उडीद डाळ 1 वाटी। ही आपल्याला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळेस धुवून घ्यायची आहे। मी सालवाली डाळ वापरली आहे, तुम्ही बिना सालवाली डाळ सुद्धा वापरू शकता। आपण तांदूळ आणि डाळी ह्या 6 ते 7 तास असंच भिजत ठेवणार आहोत। तांदूळ आणि डाळी ह्या 6 ते 7 तास भिजून झालेल्या आहेत। याला आपण मिक्सर मधून काढून घेऊया। तांदूळ आणि ह्या 3 प्रकारच्या डाळी आपण मिक्सर मधून काढलेल्या आहे। तर हे मिश्रण आपण ओव्हरनाईट असंच ठेवूया। हे ओव्हरनाईट ठेवलेलं मिश्रण आता फर्मेंटेड झालेलं आहे। याचे आपण आता अप्पे बनवणार आहोत। आपण आता कढीपत्ता, 4-5 हिरव्या मिरच्या आणि अद्रकचा तुकडा हे आपण मिक्सर मधून काढून घेणार आहोत। या मिश्रणामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत। यासोबतच हिरव्या मिरच्या, अद्रक आणि कढीपत्त्याची पेस्ट घालणार आहोत। यामुळे अप्प्याला छान टेस्ट येते। आता आपण तडका तयार करूया। त्यासाठी आपण सर्वप्रथम एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यावर थोडीशी मोहरी आणि जिरे टाकलेले आहेत। आता जिरे आणि मोहरी चांगले तडतडले आहेत। त्यानंतर आपण एक कट केलेला कांदा टाकूया। कांदा हा थोडासा फक्त लालसर करून घ्यायचा आहे आपल्याला, तो जास्त करपू द्यायचा नाही, कारण करपल्यानंतर आपल्याला टेस्ट चांगली येणार नाही। कांदा चांगला लालसर झालेला आहे। आता आपण त्याला थंड करूया आणि थंड झाल्यानंतर तो मिश्रणात टाकूया। आता सर्वप्रथम आपण गॅसवर अप्पे पात्र ठेवूया आणि त्याच्यावरती थोडंसं तेल टाकूया। आता ते मिश्रण आपण अप्पे पात्रामध्ये टाकून अप्पे सेट करून घेऊया। सर्व अप्पे सेट झाल्यावर लो फ्लेमवर झाकून ठेवूया। अप्पे आपण एकदा चेक करून घेऊया आणि वरची साईड पण एकदा भाजून घेऊ, त्यामुळे अप्पे एकदम क्रिस्पी आणि छान बनतील। दोन्ही साईड अगदी व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण अप्पे काढून घेऊ। तुम्ही हे अप्पे नारळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी किंवा टमाट्याच्या चटणीसोबत खाऊ शकता। मी आज शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे। त्याचे इन्ग्रेडियंट्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे। हा आपला अप्प्याचा फायनल रिझल्ट दिसत आहे, ज्यामध्ये अप्पे अगदी क्रिस्पी आणि फ्लफी दिसत आहेत। या पद्धतीने एकदा अप्पे नक्की करून बघा।